जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे. हे बघा आता सोनारी बॉर्डरपर्यंत बघा ही गाडी आता मिळाली बघा उत्तर प्रदेश. या गाडीचा आता बघा मी आता सोनारी बॉर्डरपर्यंत जाणार आहे बघा. हे बघा ही दयाच्या भरपूर लाईनला गाड्या लागल्या बघा. उत्तर प्रदेश गाड्या लागलेल्या आहेत खरोखरच. म्हणजे आज योग आला बघा नेपाळ सोनारी बॉर्डर जाण्याचा. दाखवतो पुढे. धन्यवाद. हे बघा हे गाडीचे मालक आहेत बघा हे ड्रायव्हर साहेब. तर हे बघा सगळं गाडीचं नियोजन केलं त्यांनी. सीट नाही पण दिली सीट ॲडजस्ट करून चालतंय. धन्यवाद. हे बघा हे कंडक्टर साहेब आहेत बसचे आणि ते 500 नोट असे सरळ करून पाहतात आणि मग बॅगमध्ये घालतात. ते म्हणजे सौका येत आहे पण 500 का देखना पड़ता है. बात सही है. म्हणजे काय सा कुछ हो गया क्या? हाँ सौका लेता है पर 500 का देख के लेता है. ये जोक हो गया. हे बघा आता बस चालू झाली बघा आमची. आता डायरेक्ट सोनालीपर्यंत. म्हणजे जवळजवळ किती घंटे कितना घंटा लगता है जाने को? 2 घंटे. 2 घंटा 3 घंटा. हे साहब बोलते 3 घंटा लगता है जाने को. तर इधर मराठी मैं बोलता मराठी समझता नहीं. मैं हिंदी में बात करता तो सब समझता है. ये गाड़ी हमारी इधर मार्च हो गया है बघा. देखो अभी 3 घंटा यानी अभी टाइम क्या हो गया भाई? 11 बज गए. 12, 1, 2, 3 बजे के अंदर जाएगी. ये 500 रुपए की नोट देखो. 500 रुपए की नोट देख के लेते. ये तो बराबर है ना. देखना देख के लेना मांगता है तो काम है ना. हे क्या आहे सफर आहे ना. हे गोरखपूरपासून आता सुरू झाली बघा. खरंच म्हणजे सगळं अगदी हे बघा हे गोरखपूर सिटी बघा. ही किती सिटी मस्त सिटी आहे बघा. हा ही गोरखपूर सिटी बघा. ही हे बघा बस म्हणजे मी पूर्ण पाठीमागच्या सीटवर बसतोय बघा. आणि आता आमची बस चालू झाली आणि हे जोडीदार आहे ते नेपाळचे. नेपाळ क्या भैया? नेपाल पंजाब का? हाँ ये पंजाब के बघा. हे पंजाबचे जोडीदार. नाम क्या है अपना? लाभदीप सिंगदम. पंजाब का घूमने नेपाल जाने का था. काठमांडू पोखरा जाने का. हम काठमांडू जाने वाले पहला. काठमांडू से ये पशुपतिनाथ मंदिर का दर्शन लेने का पहला. बाद में पोखरा. हाँ ऐसा है. बाद में पोखरा. ये तुम्हारे दोस्त है क्या? ये दोस्त है. आपको सीट मैंने रिजर्व कर रखी थी. आपकी सीट मैंने रिजर्व कर रखी थी. आप जान दो. चलो अच्छा है आदमी. लड़का अच्छा है. लड़का जना भी. हाँ लड़का है इसलिए मैंने बोले लड़की. शुक्रिया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बनारस मधलं बघा हे मंदिरांचे बघा. इथं सुंदर बघा. इथं हे फुलांचं सगळं अशी हे सगळे फुलं विक्री आहे बघा इथं. म्हणजे गोरखपूरमध्ये बघा हे या मंदिरासाठी. काय भारी आहे बघा हे बघा. इथं हे मंदिर आहे. हे बघा आता गोरखपूरच्या या बसमध्ये आम्ही बसलोय पहा. पण आता या बसचं तिकीट 150 रुपये. 150 रुपये बसचं तिकीट आहे बघा. म्हणजे गोरखपूर ते सोनाली बॉर्डर. हां म्हणजे सोनालीला सोडतात आणि तिथून 10-20 रुपये बॉर्डरपर्यंत जायला लागतात. समजा पायी गेलं तरी होतं पण आता सोनाली बॉर्डरपर्यंत 150 रुपये अगदी पक्की. आणि मग तिथून आम्ही थोडं रिक्षा करू. रिक्षा 20-30 रुपये घेतात बॉर्डरपर्यंत. नंतर मग बॉर्डरला जाऊन मग तिथं आपलं संपूर्ण ओळख बिळखपत्र दाखवून हे करून आधार कार्ड द्यायचं. आधार कार्ड दिल्यानंतर मग ते आपल्याला आतमध्ये एंट्री देतात. आता त्यात दुसरी गोष्ट अशी झाली की माझं आधार कार्ड नाही आणि ज्यावर आहे. मग बघू आता तिथे गेल्यावर काहीतरी ॲडजस्ट करू.
बाकीचं दुसरं प्रूफ माझ्याकडे भरपूर आहे. तर आधार कार्ड झेरॉक्स आहे आणि फोटोकॉपी बघू आता पुढे गेल्यावर. हे बघा ह्या नेपाळ बॉर्डरजवळ बघायची सगळी सागाची शेती केली जाते बघायची. हे सगळे साग आहेत बघा असे ते असे घेतले जातात. ते म्हणजे आता जवळजवळ आता हे नेपाळच्या जवळचा भाग आहे. इथं बघा आता या बस लागतात बघा आता इथं जेवणासाठी, कारण आता दुपारचा टाईम झाला आहे. इथं जेवण करायचं आणि मग नंतर मग डायरेक्ट बॉर्डरवर सोडणार बघा ते. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची गाडी आहे गोरखपूर, त्या गाड्या आहे. तर आता ही आमची गाडी इकडे लागते बघा आता पाठीमागं इथं हॉटेलला बघा. संपूर्ण महाराष्ट्रातली लोक आहेत बघा, ही प्रत्येक राज्यातली आता एका बसमध्ये आहेत आणि नेपाळला चालल्यात बघा. हे बघा ही सगळी आमची लोक या बसमध्ये, ही आमची बस. हे बघ बिस्किटचा पुडा घेतला बघा. एलो 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 बघा. हे बघा दादा संपूर्ण गव्हाची शेती बघा इथं. संपूर्ण नेपाळ बॉर्डरवर सगळी गव्हाची शेती बघा. आणि याचं पिकत बघा इथे सगळं बघा. सगळं गहू संपूर्ण गहू पाठीमागं मी दाखवलं तिकडं थोडा कट मला थांबली बघा. काय झालंय बघ काही कळणार नेमकं. त्यांच्याकडच्या पुढची त्या बसला कट मारला या ड्रायव्हरने आमच्याकडे. तर माझा नेमकं काय झालंय सगळ्या आपल्याकडून येणाऱ्या गाड्या सगळ्या इथं लागतात बघा. आणि या गाड्या म्हणजे सगळ्या उत्तर प्रदेश राज्य सडक परिवहन निगमच्या गाड्या आहेत बघा. आणि त्यांचं एस टी स्टँड आहे इथं शेवटचं. आणि भारताचं शेवटचं गाव सोनाली बॉर्डर हे म्हणजे भारताचं शेवटचं गाव आहे बघा या नेपाळला बाँड्रीचं. आणि तिथं आता आम्ही पोचलोय बघा. हे बघा इथून आता नेपाळ चालू झाले बघा. आता किती 500 मीटरवर बॉर्डर राहिली, पण इथूनच नेपाळला सुरुवात झाली बघा. तर असं आहे काही नाव आहेत आपले मराठीची थोडी याच्यामध्ये इंटरनॅशनल अशी तशी नाव आहेत थोडी हिंदीमध्ये, पवन कापडा बाजार. पण हे सगळं आता इथून आता नेपाळच म्हणजे सुरू झालं इथं. आणि 500 मीटरच्या पुढं पूर्ण बंद होईल. हे बघा ही सोनाली बॉर्डर बघा. हे तिरंगा दिसतोय त्याच्या आतमध्ये आपण, आणि त्याच्या पलीकडं बघा नेपाळ चालू झालं बघा. आता हे माझं आता आधार कार्डचं थोडं काम आहे. तर ही बघा ही इथं इंडिया आणि पलीकडचं आहे ती नेपाळ बॉर्डर. हे बघा इथं इंडियाची हद्द संपते बघा इथं भारताची. हे अलीकडची कमान भारताची आणि पलीकडची कमान नेपाळची. हे बघा ही बाँड्री हे भारताचं शेवटचं गाव आणि ठिकाण नेपाळ. हे आपले नेपाळचे आर्मीचे हे आपले लोक आहेत. सर मेरे पास आधार कार्ड की जेरॉक्स है, चलेगा? आधार कार्ड की जेरॉक्स है, फोटो है मोबाइल पे. क्या है? आधार कार्ड की जेरॉक्स और अच्छा मला नेपाळ बॉर्डरवर घेऊन चाललेत बघा. काय आमचं भाग्य आहे. हे बघा हे चाचा वा 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 सायकलवर चाचा सायकल मारतात बघा. वा 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 असा योगदान आहे. हे माझी पहिलीच वेळ बरं काय आज पहिली बार वाईट आहे.